गेल्याच आठवड्यात एका ताईंनी प्रश्न विचारला, की मला राग येतो खूप आणि वेगवेगळे जण वेगवेगळे उपाय सांगतात. त्यात बरेच जण सांगतात, की राग आल्यावर तू आकडे मोज. तर त्यांनी काही इफेक्ट होईल का? असं मला त्यांनी प्रश्न विचारला. तर मुळात आकडे मोजणं हे का सांगतात राग आल्यावर? तर आपलं मन डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला सांगतात, की आकडे मोजा. म्हणजे मग ज्याच्यामुळे राग येत असतो त्याच्यापासून आपण डिस्ट्रॅक्ट झालो, तर कदाचित आपलं मन भरकटल्यामुळे म्हणजे रागाच्या कारणापासून मन भरकटल्यामुळे आपला राग त्यावेळी कदाचित शांत होऊ शकतो. परंतु हे काय प्रत्येक वेळी वर्क होईल असं नाही. जर आपल्याला चुटपुट राग आला असेल तर ते वर्क होईल. पण समजा एखाद्या गोष्टीचा खूप जास्त राग आला असेल तर अशा वेळी हे वर्क होत नाही. त्यामुळे जर राग आपल्याला खरोखरच नियंत्रणात आणायचा असेल किंवा राग हा आपल्याला हाताळायचा असेल तर त्याच्यासाठी नियमितपणे साधना हवी, नियमितपणे प्रॅक्टिस करायला हवी. आणि मग जर आपण दररोज 5 ओंकार म्हटले, 5 भ्रामरी म्हटल्या, त्याचप्रमाणे अनुलोम विलोम केला, नियमित एक्सरसाइज केला आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्क्रीनबद्दल आपण अवेअर राहिलो, तर आपोआपच कालांतराने आपला राग कमी होईल आणि राग आपल्याला इफेक्टिव्हली हाताळता येईल. आणि ज्यावेळी समजा अगदी राग येईल, त्यावेळी कदाचित आपण जर हे आकडे मोजले, तर त्यावेळी ते इफेक्टिव्ह असेल. त्यातही जर आपण श्वास ऑब्झर्व्ह केला आणि आकडे मोजले किंवा नुसताच श्वास ऑब्झर्व्ह केला, फील केला, तर आपोआप राग इफेक्टिव्हली आपल्याला हाताळता येतो. आता हे जे मी बोलतोय ते प्रत्यक्ष आचरणात तुम्ही आणून पाहिलं, त्याची अनुभूती घेतली, तर तुम्हाला आपोआपच कळेल की आपला राग आपल्याला किती इफेक्टिव्हली हाताळता येतोय. मी तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो, जर तुम्ही ह्याच्यात नियमितता आणली, नियमित साधना केली, तर तुम्ही तुमचा राग इफेक्टिव्हली हाताळू शकता. हीच अनुभूतीमधली अनुभूती आहे. ऑल द बेस्ट.